बॅटिंग टीम लगेच सलामीची जोडी लगेच पाठवा. टाइम दिला जाणार नाही आणि दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेयर पाठवा लगेच. सलामीची जोडी जाऊ द्या आणि मॅच मध्ये जास्त वेळ घेऊ नका. मॅच सुरू करायलाच तुम्ही अर्धा तास घेतलेला आहे. स्पीड अप मेंटेन ठेवायचं आहे. चला मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र रॉयल कळंबोली टीमची ओपनिंग पेअर आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. दोन्ही टीमचे 12th मॅन रिपोर्ट करतीलच. बॉलिंग ट्रॅकवरती तुषार पहिल्या षटकामध्ये पिवनच्या आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी आलेली आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज असतील अक्षय आणि त्यांच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडवरती विराज. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल आणि बॉलिंग ट्रॅकवर तुषार. चला करूया मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल स्वॅग से करेंगे सबका स्वागत. चौकार. चांगली सुरुवात करताना दुसरा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड लाईनच्या बाहेर. नो +4 5 पंजा. हम है सीधे साधे अक्षय, पण हा खतरनाक खेळाडू आहे. बॉलिवूड मध्ये अक्षय कुमार आणि मैदानाच्या आतमध्ये रॉयल कळंबोलीचा अक्षय. दोन्ही A1. चौकार. चला टीम मीटिंग घेऊ नका. स्पीड अप ठेवायचंय. बॉलिंग टीम लगेच आपापल्या फिल्डिंग पोझिशन्स वरती आपण जा. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका आल्यानंतर जास्त टीम मीटिंग घेण्याची गरज नाहीये. पण 4 चौकार, एक नो बॉल वरती पण आला होता. टोटल धावा मात्र झालेल्या आहेत त्या स्कोर कार्ड वरती 21. 21 धावा 4 चेंडूंचा खेळ झालाय. यावरचा बॉल देखील सरळ बॅटने पॉवर प्ले मध्ये होतीये. पॉवरफुल हिटिंग. खेळाडू बनला हिट. 5 चेंडू आणि 5 चौकार मात्र खेचलेत. नो बॉल वरती पण एक बाउंड्री आपण पाहिलेली. 25 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जमा झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल 6 चौकार मारण्याचा विक्रम केला जाईल का या स्पर्धेमध्ये? जर तसं झालं तर पहिल्यांदाच यंदाच्या वर्षी तो विक्रम असेल. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर पण चौकार. क्या बात है. ऊपर आकाश नीचे धरती है और मैदान
मैदानाच्या आतमध्ये काय सुरुवात या टीमच्या माध्यमातून केली जाते आहे. रायगड टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, ओपन टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, रॉयल कळंबोली हे नाव सातत्याने आपण पाहिलेलं आहे, चर्चेमध्ये असतं. आणि या स्पर्धेमध्ये रॉयल कळंबोलीची टीम मात्र इथून चमकली गेलेली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 29 धावा त्याने बनवल्यात. गोलंदाजीमध्ये चेंजेस केले गेले, नवीन गोलंदाज दुसऱ्या ओव्हरला घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. नितीन बॉलिंग ट्रॅकवरती आलेले आहेत. ओव्हर क्रमांक 2, पहिलाच बॉल, पहिला चेंडू, आणखीन एक ड्राईव्ह, मिस फिल्डिंग, चुकीला माफी नाही. चार धावा या चेंडूवरती देखील मिळाल्यात. मिस फिल्डिंग केली आहे, आधीच धावा बऱ्याचशा आहेत. त्याच्यामध्ये स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखी ही परिस्थिती आपण पाहतो आहे, जिथे चौकारांची बरसात मैदानाच्या आतमध्ये होत असताना पुढे सरसावल्यात. पददालित्याचा वापर केला, स्टेप आउट होऊन फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलंय इट इज अ नो बॉल. अडचणींमध्ये वाढ केली गेली, चुका बऱ्याचशा केल्या जात आहेत. पहिल्या मॅच मध्ये जो प्रतीक कातारा फाउंडेशन संघ मला दिसला होता, तो या मॅच मध्ये तेवढ्या कॉन्फिडन्सने दिसत नाहीये. 1+1च्या या 2 धावा आणि टोटल इन्क्रीज 35 ऑन द बोर्ड. 35 धावा झाल्यात. या जोडीला तोडणं महत्वाचं आहे, विकेट महत्वाच्या आहेत. विकेट जर मिळवल्या गेल्या तर धावांवरती अंकुश लगावला जाईल आणि मग तुम्हाला चेस करताना टार्गेट सोपं असेल. पण जर विकेट मिळाल्या नाही, धावगती अशीच सुरू राहिली तर 80-90 किंबहुना 100 धावा पण पाहायला मिळू शकतात. कारण एक ओव्हर आणि एक बॉल नंतरच 35 झाल्यात. स्वीप करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, बॉल अडवला गेलाय. सरळ फिल्डरच्या हातामध्ये बॉल गेला होता आणि अडवलं देखील चेंडूला. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र प्रेक्षकांनी मात्र आता या क्रीडांगणावर गर्दी करायला सुरुवात केली आहे. त्या सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करूया. यावाचा बॉल सरळ बॅटने, एक धाव मात्र इथून सहजरित्या दिली गेली. अंडरमध्ये तुम्ही जास्त वेगाने थ्रो करू शकत नाही. चेंडू जर निसटला, ओव्हर थ्रो सहजरित्या होऊ शकतो, एक्स्ट्रा धावा मिळू शकतात. त्याच्यामुळे क्षेत्ररक्षकांनी मात्र देखील सावध पवित्रा घेतला. याही बॉलवरती आपण एक सिंगल धाव कंप्लीट होताना पाहतो आहे आणि एका धावेच्या बरोबरीने टोटल इन्क्रीज होताना धावा झाला त्या 36 रन्स ऑन द बोर्ड. दोन टीम एकमेकांच्या विरोधात 36चा आकडा स्कोर कार्ड वरती आणि इथून मात्र चांगला फटका. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाले. जरी मॅक्झिमम धावा अक्षय यांनी स्कोर केल्या असतील तरी पण विराज यांनी त्यांना चांगली साथ दिली आहे. आणि मी नेहमी म्हणत असतो, साथी हात बढाना, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना. आणि दोघं मिळून मात्र या धावा बनवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुढे सरसावले होते पण चेंडू फुल टॉस, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस एक धाव घेण्याचा प्रयत्न पण धाव नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू मात्र बाकी असेल. कमबॅक झालंय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होते 29 या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत फक्त 8च धावा आपण पाहिलेल्या आहेत. आता 9 होतील या ओव्हरच्या, कारण हा अवांतर चेंडू शेवट गोड करणं महत्त्वाचं. लाईन लेंथमध्ये कन्सिस्टन्सी, ॲक्युरसी या गोष्टी महत्त्वाच्या. अवांतर बॉल बरेचसे पाहिलेले आहेत. शेवटचा बॉल चांगला स्ट्रोक, तीर की तरह सीधा चौकार. क्या बात आहे. अतिशय योग्य गाणं या ठिकाणी डीजे ऑपरेटर यांनी वाजवलेलं आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये अक्षय यांची बॅटिंग मात्र चालली गेली आहे. विराज यांनी देखील चांगली साथ दिली आहे आणि कमालीचा खेळ करताना ही टीम 2 ओव्हरमध्ये तब्बल 42 धावा या स्कोर कार्डवरती आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 29, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 13, टोटल झाल्या 2 मध्ये 42. आणि आता नवीन गोलंदाज झालेले आहेत. ओव्हर क्रमांक 3 ला घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती संकेत जाधव. मिस्टर संकेत जाधव बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 सुरुवात करतील. पहिला बॉल पुढे सरसावल्यात. फुल टॉस, फुल टोल वसूल करता आला नाही.
एक धाव मात्र या ठिकाणी घेतली गेली. खराब चेंडूवरती तुम्हाला आक्रमण करावं लागतं, पण बॅटिंगमध्ये टायमिंग फार महत्त्वाचं आहे. ताकद प्लस टायमिंग इक्वल टू सक्सेस इन बिग शॉट्स, फॉर्म्युला बऱ्याचदा मी सांगितलेला आहे. पण यावेळेस एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 43-43 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल. उन्हाचा तडाखा आता थोडा कमी झालेला आहे. आता थोडं थंड वातावरण जसं जसं संध्याकाळ होईल तसं जाणवेल. बॅकफुटला गेले, टॅप केला, मिस फिल्डिंग. नशिबाचा आणखी एक चौकार. वन मैन आर्मी, दानी दानी पर लिखा उदय खाने वाले का नाम, हर एक रन पर अक्षय भाई का नाम. आणखीन एक वार, आणखीन एक चार. आणखीन एक चांगला स्ट्रोक, अनदर बाउंड्री. विदाउट कनेक्शन, नो रिएक्शन, बट व्हेन आय गॉट माय फॉर्म यू विल. रिव्हर्सचा फटका. येथून देखील मात्र आपण एक दमदार चौकार या ठिकाणी पाहिलेला आहे. 4 धावा या बॉलवरती मिळतील. 4 बॉल 4 चौकार या ओव्हरमध्ये देखील पाहिलेले आहेत. आणि वैयक्तिक 15 चेंडू 45 धावांची खेळी करताना खेळाडू अर्धशतक पूर्ण केलं जाणार का, याच्याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा या ठिकाणी लागलेल्या आहेत. 15 मध्ये केल्यात त्या 45. 4 बॉल 4 चौकार. 5वा अडवला गेलाय. धाव घेण्याची संधी, रनआउटची अपील झाली. स्टंपला बॉल हिट झाला, त्याच्यानंतर मात्र ती धाव घेतली गेली आणि अखेर मात्र एक धाव पूर्ण करण्यामध्ये यश मिळालंय. एका धावेच्या बरोबरीने अक्षय पोहोचतील वैयक्तिक 46 वर आणि टीम पोहोचली तब्बल 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 60 धावा 20च्या सरासरीने स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. मी उल्लेख केला होता जेव्हा 17ची सुरुवात झाली, असं खेळत राहिले 5 ओव्हरमध्ये 80-90 किंबहुना 100 पण होतील. जर 20च्या सरासरीने गेले तर या धावा होऊ पण शकतात. आणि अजूनही 12 बॉलचा खेळ पहिल्या 17मध्ये बाकी असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा या इनिंगमधील सगळ्यात इकॉनॉमिकल षटक ज्यांचं राहिलं होतं नितीन यांचं, ज्यांनी धावा दिल्या होत्या 13, आणि त्यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलंय. वैयक्तिक दुसरं टीमचं 4थं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती मात्र तयार होतील. 3 ओव्हरमध्ये 60 धावा या स्कोर कार्डवरती अक्षय यांच्याकडे चान्स आहे अर्धशतक पूर्ण करण्याचा. आणि यावेळेसचा बॉल स्वीप केलाय. अपील केली आहे पंचांकडे, पण कोणताच पंचांचा इशारा आला नाही, त्यामुळे हा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळेल. नितीन एकमात्र गोलंदाज आहेत जे इकॉनॉमिकल राहिलेले आहेत. एकही विकेट अजूनही मिळाली नाही, जमेची बाजू असेल बॅटिंग टीमसाठी. रिव्हर्स आणि आज चौकार. किताबों पर धूल जमने से कहानियां पुरानी नहीं हो जाती. जो रातें तुमने मस्ती में बिताई है वो रातें मैंने मेहनत से कमाई है. आणि अक्षय यांच्या नावावरती अर्धशतक. कमालीची बॅटिंग केली आहे या खेळाडूने. क्या बात आहे. ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकाल हम है सीधे साधे अक्षय असं गाणं होतं, पण हा अक्षय खतरनाक आहे. 50 वैयक्तिक धावा, कमालीची बॅटिंग, 64 ऑन टोटल. आणखीन एक चांगला स्ट्रोक, क्लासिकल, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अनदर 4 रन्स. नो बॉल साठी बॅटिंग रिव्ह्यू घेतलेला आहे. ऑन स्क्रीन वरती चेक करावं, पंचांना विनंती असेल. खेळाडूमध्ये आहे त्यामुळे ऑनफिल्ड निर्णय मान्य केला जाईल. चला, फेअर बॉलचा निर्णय ऑनफिल्ड पंचांचा होता, त्यामुळे फेअर बॉलच ग्राह्य धरला जाईल. पण चौकार मात्र येताना आपण पाहिला आहे. 2 चौकार आले आहेत या ओव्हरमध्ये. 68 धावा स्कोर कार्डवरती जमा होताना अजूनही 3 बॉल या ओव्हरमध्ये बाकी आहेत.
आणखीन एक बॉल बाहेरची कडा, आणखीन एक चौकार. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. थांबवायचं तर थांबवायचं कसं. डॉन का इंतजार 11 मुल्कों की पुलिस को था, लेकिन इस विकेट का इंतजार 11 लोगों की टीम को है. आणखीन एक नशिबाचा चौकार. टोटल धाव संख्या आपण पाहू शकाल तब्बल 76 धावा या स्कोर कार्ड वरती. या ओव्हर मध्ये पण 4 बॉल 4 चौकार आलेत आणि 3 वेळा या सत्रामध्ये तो विक्रम केलाय. 5 बॉल 5, आणखीन एक बाउंड्री चौकार. 80 धावा ऑन टोटल स्कोर कार्ड वरती. या ओव्हर मध्ये पण 5 चौकार म्हणजे 20 आल्यात. 4 ओव्हर मध्ये 80 विदाउट लॉस. आणि जिथे संघाला गरज आहे तिथे आता किरण दळवी उर्फ केडी बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत. मगाशी बरीचशी पारितोषिकं होती. विकेट हॅट्रिकला मुकेश दादा ठाकूर यांच्याकडून 5,000. विनोद पगारे साहेब यांच्याकडून 5,000. मुकेश दादा ठाकूर यांच्याकडून 5,000. 10,000चं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी किरण दळवी यांना. हो हो, चांगली ऍक्शन. पहिलाच बॉल जबरदस्त. मी म्हटलं होतं मागच्या मॅच मध्ये पण केडी यांना बॉलिंग द्यायला पाहिजे होती, दिली नाही. पण इथे जेव्हा गरज होती तेव्हा आलेले षटक त्यांच्या हातामध्ये घेऊन थोडं लवकर यायला पाहिजे होतं तर धावा अजून वाचल्या असत्या. पण उशिरा का होईना. देर आई दुरुस्त आहे की नाही आता वेळ सांगणार आहे. 5 बॉल बाकी. 5 बॉल बाकी आणि टॅप केलाय. आणखीन एक सिंगल. केडी क्या बात आहे. 2 बॉल 2 सिंगल्स. 82 आकड्यावरती टीमची टोटल. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी असेल. रिव्हर्स मिस झालाय आणि इथे काय घडलंय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न दैव देत आणि कर्म नेत. हा आलेला वाईड बॉल आणि त्याच्यावरती चौकार. पंजा 5. पंजा आलेल्या आहेत. केडी किरण दळवी चांगली गोलंदाजी करत होते पण एक चुकी आणि या ओव्हरचं चित्र पलटलंय. हा चांगला फटका. आणखीन एक बाउंड्री चौकार. 91, 91 रन्स ऑन द बोर्ड. आणि पहिली टीम बरेल का जी 100 धावा पूर्ण करेल. 3 बॉल. रिव्हर्स सरळ बाहेर. बॅटर आउट. आर्यन स्पोर्ट्स क्लब यांच्याकडून 2 बॉल 2 चौकारांसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक. आणि पहिला आलाय. कव्हर ड्राईव्ह क्रॅकिंग. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. ऑन द टोटल धावा होतील 95. 95 धावा. शेवटचा बॉल. इथून जर आणखीन एक चौकार आला आर्यन स्पोर्ट्स क्लब 1,000. वाईड बॉल 96. जर चौकार आला तर 100 धावा देखील होताना पाहायला मिळू शकतात. केडी यावरचा बॉल अडवलाय. डॉट चेंडू आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ संपला. शेवटच्या ओव्हरमध्ये आल्या 16 धावा आणि एकंदरीत 5 ओव्हरमध्ये या स्पर्धेतील हायएस्ट धावसंख्येचा विक्रम स्वतःच्या नावावरती केला रॉयल कळंबोली टीमने. धावा बनवल्या तब्बल 96. 96 ऑन द बोर्ड. येणारे 30 बॉल 5 षटकं. 97 धावेंची गरज बॅटिंग टीमला.
टॉस बॉक्स मध्ये या टॉस करण्यासाठी. पुढची मॅच ग्रुप बी विनर वर्सेस विनर मराठा वॉरियर्स अगेन्स्ट आर्यन स्पोर्ट्स क्लब. टॉस केला जाईल. मुकेशजी ठाकूर साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते टॉस आपण पुढच्या मॅचच्या ठिकाणी करायचा आहे. प्रतीकजी कातारा मुकेशजी ठाकूर या ठिकाणी आहेत. सतीश पाटील यांना विनंती आहे की टॉस करून घ्या. पंच मॅच सुरू करा. मॅच अंपायर्स मॅच सुरू करायची आहे. चला मॅच सुरू करायची आहे. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी मात्र केला जाईल. तुषार यांनी 6 बॉल 6 चौकार मारले तर जय हनुमान मित्र मंडळ यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक. चलिए दूसरे पारी की शुरुआत. पहली गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. हम भी आए हैं और हम भी मुंह तोड़ जवाब देंगे. इसी इरादे के साथ ये बाउंड्री आएगी. मिलेंगे 4 रन. मराठा वॉरियर्स क्या लिया है टॉस जीतने के बाद. बॉलिंग का फैसला. यहां पर एक और बार आड़े बल्ले का प्रयास था. ये डाउन द लेग साइड. एम्पायर कॉल वाइट बॉल. +1 is added in the account and the runs in the on the board. नंबर 5. 5 रन बनेंगे. बीट किया चारों खाने चेत. हिलना मत. चुप खामोश. डॉट बॉल आपको यहां से आती हुई नजर आएगी. लक्ष्य बड़ा है. हर एक गेंद पर आक्रमण करना जरूरी बैटिंग टीम के लिए. कदमों का इस्तेमाल. कैच हैज बीन कैरिड. पहला झटका. विकेट डाउन. तुषार को डगआउट में लौटना पड़ेगा. पहली विकेट मिली है. गेंदबाज अक्षय और बॉलिंग करते हुए टीम को झटका लगा. ये आड़े बल्ले से स्वीप अनसक्सेसफुल विदाउट कनेक्शन. नो रिएक्शन एंड दैट्स व्हाई अनदर बॉल इज रिमेन डॉट. एक और डॉट गेंद की समाप्ति है. रॉयल करम्बोली. ये टीम कमाल की है. हवा में उड़ाया. 1 बाउंस. गेंद ओवर द रोप आएगा. चौका. 4 रन मिलेंगे. गेंदे हुई है टोटल 5 और रन बनी है स्कोर कार्ड पर नंबर 9 रन. एक और बार चाबुक शॉट था. ये 1 रन चुराने का प्रयास. रन आउट का मौका. बल्लेबाज अपने पॉपिंग क्रीज में सुरक्षित थे या नहीं ये चेक करेंगे. जाएंगे तीसरे अंपायर के पास. नॉट आउट. चलिए नॉट आउट का डिसीजन आएगा तीसरे अंपायर के द्वारा यानी मैदान के अंदर होगा. पहली ओवर का खेल समाप्त. रन बने 10. 97 रन का पीछा. 87 की जरूरत. पहली बॉल वाइट के साथ शुरुआत करेंगे. दूसरी ओवर गेंदबाजी ट्रैक पर गेंदबाज आई है अल्पेश. पहली बॉल वाइट थी. दूसरी रैपिड है. डॉट बॉल आपको आती हुई नजर आएगी. एवरी डॉट बॉल क्रिएटिंग द प्रेशर ऑन बैटर. बल्लेबाजों के लिए मुकाबला कठिन बनता हुआ मैदान के अंदर. अच्छी गेंदबाजी है ये. टैप जरूर किया. खिलाड़ी है. एक्का दुक्का. दिल्ली दुरुस्त नहीं दिल्ली दुरुस्त करवाएगा. चौकों की आपको जरूरत है. एक्स्ट्रा रन की आपको जरूरत है. जितनी मैक्सिमम बाउंड्रीज आप स्कोर करेंगे उतना आपकी टीम के लिए बेनिफिशियल होगा. अभी भी मुकाबले में आप वापस आ सकते हैं. अपने आप के ऊपर रख भरोसा. तो हर मंजिल तेरे लिए आसान है. और यहाँ पर फुल टॉस मिलने के बाद आएगा चौका.
43 की छाती ये गाने की याद आती है, लेकिन बल्लेबाज का 16 का डोला दिखाएंगे और आने वाली गेंदों पर रिवर्स रोकने का प्रयास था, रोकी भी गई है, लेकिन एक रन लेने से नहीं रोक पाएंगे। चलिए मुकाबला अब पूरी तरीके से बॉलिंग टीम के पक्ष में झुकता हुआ नजर आएगा। मात्र 17 बनी है। डाउन द लेग साइड है, ये वाइट बॉल है, ये गेंदे डालने की जरूरत नहीं, पहले ही आपकी टीम मजबूत है तो एक्स्ट्रा को जितना अवॉइड करेंगे उतना अच्छा। बैकफुट पर गए, बाहरी किनारा, शॉर्ट थर्ड मैन, डॉट बॉल, पकड़ को मजबूत किया रॉयल कड़म्बोली ने। बैटिंग डोमिनेशन, बॉलिंग डोमिनेशन, फील्डिंग डोमिनेशन और ये टीम का दबदबा, ये टीम का रुतबा पूरी प्रतियोगिता में कायम है। एक और सिंगल यहां से किया जाएगा कंप्लीट और एक रन के साथ टोटल बनेगा स्कोर कार्ड पर 19 रन्स आफ्टर 2 overs for the loss of 1 wicket. 18 balls remain and needed 78 runs to win. That is the equation for batting team. 18 में 78 बनानी है। बैकफुट पर गए, टैप किया, ये चौका आ सकता था, रोका, लेकिन गेंद मैदान के बाहर जाएगी। अच्छा प्रयास, कोशिश के 10 नंबर में इस खिलाड़ी को दूंगा, लेकिन नहीं मिलेगी कामयाबी। अब 74 बचेंगी 17 गेंदों पर, यानी ऑलमोस्ट हर एक गेंद पर बाउंड्री, बी डॉट बॉल। हर एक डॉट गेंद जीत की और अग्रेसर करते हुए नजर आएगी रॉयल कड़म्बोली। ये स्वीप मैदान के जाएगा बाहर तो बल्लेबाज भी जाएंगे मैदान के बाहर। ये दूसरा विकेट। सुअर दाखिल हुए हैं, ये डाउन द लेग साइड है, वाइट बॉल है, लेकिन स्टंपिंग की गई तो बॉल होगा काउंट, यानी आएगी एक और विकेट। गोल्डन डक कप्तान खाता भी नहीं खोल पाए, जाएंगे वापस। तीसरा विकेट। नए बल्लेबाज आएंगे, अतुल आएंगे मैदान के अंदर। नेट नंबर 5 की पोजीशन पर आएंगे अतुल। यहां पर भी बीट किया, ये भी डॉट बॉल, एक रन जरूर है ये। एक रन आपको कंप्लीट होता हुआ दिखाई देगा। मैच में पूरी तरीके से ठंडा माहौल है, क्योंकि मुकाबले में मैदान के अंदर रॉयल कड़म्बोली टीम आई होती हुई। कदमों का इस्तेमाल किया, कैप में गेंद को धकेला, फौरन चौका। एक गेंद बची है, 5 गेंदों का खेल समाप्त हुआ। और रन संख्या की बात करेंगे तो 29 बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। यहाँ पर एक और स्वीप का प्रयास, आएगी डॉट बॉल और इसी डॉट बॉल के साथ तीसरे ओवर की होगी समाप्ति। रन बने हैं मात्र 29, 3 विकेटों के नुकसान पर। अंडरम बॉक्स क्रिकेट की एक कमाल की प्रतियोगिता है KBPL, लेकिन मैदान के अंदर बचेंगी 12 गेंदे और समीकरण की अगर हम बात करेंगे तो अभी भी जीतने के लिए 68 रनों की जरूरत 12 गेंदों पर। 12 गेंदों पर 68 रन, यानी हर ओवर में 34 का वो रिक्वायर रन रेट। कदमों का इस्तेमाल किया, आएगा चौका, लेकिन देर आए दुरुस्त आए कि नहीं ये तो समय बताएगा। तो मिलेंगे 4। चौका यहां से जरूर आया। मुकाबला पूरी तरीके से अब वन साइडेड होता हुआ। 11 गेंदें बचेंगी जीतने के लिए, 64 रनों की जरूरत मैदान के अंदर। यह प्रयास शुरुआत में होते तो मैच में मजा आता, लेकिन शुरुआत में आई विकेटें, शुरुआत में आई डॉट गेंदें, शुरुआत में बनाया गया दबाव और वहां से ये टीम उभर नहीं पाई अभी तक। एक और कदमों का इस्तेमाल, लेकिन एक और डॉट बॉल। वन साइडेड मैच है, रॉयल कड़म्बोली टीम मौका ही नहीं दे रही है और मौके बनते भी नहीं है। एक और बार डॉट बॉल, बैक टू बैक, लगातार बार बार गेंदबाज की वार और ये विकेट जाएगी।
नए बैटर मैदान के अंदर विकास आपको दाखिल होते हुए नजर आएंगे। रन संख्या 33 पर रोकी गई है स्कोर कार्ड के ऊपर। नो बॉल, अंपायर कॉल। 1+1, 2 रन्स एड ऑन किए जाएंगे बैटिंग टीम के अकाउंट में। रन संख्या 35 बनेगी स्कोर कार्ड के ऊपर। 2 गेंदों का खेल बाकी, यानी टोटल 8 गेंदें बची है। 8 गेंदें अब भी बची है जीतने के लिए। अभी भी बहुत सारे रन्स बनाने बाकी। ये मुकाबला अब पूरी तरीके से बॉलिंग टीम के फेवर में है। ये एक और वाइट बॉल है, ये क्यों कर रही है ये अभी भी एक सवाल, क्योंकि कोई जरूरत नहीं है। आसानी से हर एक गेंद पर भी बाउंड्री आई तो भी ये जीत नहीं सकती है। ये चौका आएगा, 4 रन। अच्छी कोशिश और से की गई लेकिन चौका आया, मिलेंगे 4। गेंदबाज फिर एक बार होंगे तैयार, आखिरी गेंद करेंगे अपने ओवर में। रिवर्स, उसको भी रोका। अच्छी फील्डिंग, मिलेगा मात्र 1। और इसी 1 रन के साथ ओवर की समाप्ति। बनेंगे 4 ओवर के बाद 41, 4 विकेटों के नुकसान पर आने वाली गेंदें बचेंगी 6। और जीतने के लिए इक्वेशन की बात करेंगे तो 56 की जरूरत। 6 गेंदें और 56 रन। सिर्फ 6 लीगल बॉल डालनी है, मुकाबला होगा रॉयल कैम्बोली के पास। पहली गेंद डॉट थी, निकल गई। 22 के तौर पर यह आएगा चौका, मिलेंगे 4 रन। लेकिन अभी भी 52 बनानी है 5 गेंदों पर। आंड्रम बॉक्स क्रिकेट, हालांकि यहाँ पर वाइट बॉल नो बॉल ज़्यादा आती है, लेकिन फिर भी 5 में 52 बहुत ज़्यादा कठिन होने वाला है। एक और बार स्वीप है, ये अच्छी फील्डिंग है। 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे। अब 4 गेंदें बचेंगी और जीतने के लिए बनाने होंगे 51, 51 की जरूरत। गेंदें बची है 4। बल्लेबाज है तैयार, कदमों का इस्तेमाल किया, एक और सिंगल को कंप्लीट करेंगे। अब 3 गेंदें और 50 रनों की जरूरत जीतने के लिए। चलिए मराठा वॉरियर्स, तुरंत मैदान के अंदर फील्डिंग आपको करनी है, उतरना है। एक और वाइट बॉल है ये। 49 बचेंगे अब 3 गेंदों पर। चलिए औपचारिकता बाकी, फॉर्मेलिटीज आर रिमेन इन दिस मैच। 3 में 49। कदमों का इस्तेमाल किया, जरूरता आएगा चौका। रॉयल कैम्बोली का बस अब पता है कि हमारे पास बहुत पैसे हैं, जितने खर्च करो टेंशन नहीं। मतलब रन बहुत है, जितने खर्च करो टेंशन नहीं। लेकिन अभी भी 45 की दूरी, 2 गेंदों का खेल बाकी है। 1 साइडेड मैच। 52 बनी है और 96 बहुत रन होती है, जिसमें अर्धशतकीय पारी 67 का योगदान था एक अकेले अक्षय का। 2 गेंदों का खेल बाकी और ये कहां पर डाली इन्होंने, नो बॉल। ये कड़म बोली से खारगर गई थी। अच्छा शॉट, गैप में ये चौका, 4 रन, महज 1 गेंद की औपचारिकता। बनेंगे स्कोर कार्ड पर 57। अक्षय ने अकेले ने जितने बनाए थे ये टीम शायद लगता है उतने भी नहीं बना पाएगी। आखिरी गेंद पर आया चौका और इसी 4 के साथ 5 ओवर में बैटिंग टीम ने बनाए 61, लेकिन 5 ओवर के अंदर अंदर एक अकेले अक्षय ने बनाए 67। तो वो बनेंगे इस मैच के हीरो, यानी मैन ऑफ द मैच मिस्टर अक्षय। अक्षय सरोजे, जिन्होंने कड़मबोली प्रीमियर लीग में मैन ऑफ द सीरीज की बाई को जीता, बाइकर मैन खिलाड़ी, और इस मैच के बनेंगे वो मैन ऑफ द मैच, प्लेयर ऑफ द मैच। चला अक्षय, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं मॅन ऑफ द मॅच. आणि मराठा वॉरियर्स लगेच उतरा, थांबू नका. क्षेत्ररक्षण घेतलंय ना लगेच. लाईनअप मध्ये 11 खेळाडू दाखल व्हायचं आहे. मराठा वॉरियर्स